मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा जन्मोत्सव देवळाली कॅम्प परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। श्रीरामनवमी निमित्त येथील विद्या विनय सोसायटीमधील श्रीराम मंदिरात सकाळी 10 वाजता अभिषेक सुशील चव्हाण, पूनम चव्हाण यांनी अभिषेक केला। पूजेचे पौरोहित्य मंदिराचे पुजारी अशोक झा, सुभाष झा यांनी केले। त्यानंतर महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला। तसेच पाळणा गीतांचे गायन करण्यात आले। दुपारी 12 वाजता महाआरती देवळाली कंटोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे, चेलवन मुदलियार, सुशील चव्हाण, कशिश कोटियन, सतीश पाटील, चंदू बसराणी, मंगेश मुसळे यांच्या हस्ते आरती करण्यात आली। त्यानंतर महाप्रसाद वाटप भाविकांना करण्यात आले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू फल्ले, एस.आर. पाटील, सतीश पाटील, रोशन पाटील, अमित कांडेकर, सुधीर गुप्ता, राजन राजबली, योगेश ओहळ, प्रशांत लिपणे, प्रसाद होळकर, विजय गोडसे, दर्श कोटियन, महिला मंडळ मीना पाटील, अर्चना घोंगडे, पूनम चव्हाण, प्रमिला सिसोदिया यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, त्याचप्रमाणे रामभक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवळालीत राम नवमी निमित्त शहरातील श्रीराम भगवान प्रतिष्ठानच्या वतीने मेन रोड वरील हनुमान मंदिराच्या प्रांगणात सकाळी 10 वाजता भजन, दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव, 12:30 ते 3 वाजता प्रसाद व सायंकाळी 5 ते 9 भव्य रथयात्रा मिरवणूक काढण्यात आली। त्यात अघोरी साधूंचा जिवंत देखाव्याने उपस्थितांची मने जिंकली। दुपारी कार्यक्रमाबरोबर महाप्रसाद वाटप करण्यात आले। जन्मोत्सव कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश बंगाली, अध्यक्ष मनीष यादव सह जीवन गायकवाड, दिनेश हाबडे, महेश गायकवाड सह रामभक्त उपस्थित होते। प्रतिष्ठानच्या वतीने प्रभू रामचंद्रांची अतिशय सुंदर व देखणी मूर्ती बनवण्यात आली असून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात ही मूर्ती उल्लेखनीय ठरली आहे। त्यामुळे मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी जमली होती। दरम्यान लॅम रोड परिसरात भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात सकाळी 10 ते 12 वाजता दरम्यान रामजन्माचे अभंग होऊन जन्मोत्सव साजरा करण्यात आला। देवळाली कॅम्प येथील विद्या विनय सोसायटीतील श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव निमित्त पाळणा गीत गायन करताना अर्चना घोंगडे, पूनम चव्हाण, मीना पाटील, प्रमिला सिसोदिया, मीरा जाधव, रुपाली पाटील, मेघा लिपणे, सीमा तापकिरे, शरयू नागरे, पूनम चव्हाण, छाया फल्ले, कीर्ती कांडेकर, अक्षता कांडेकर सह महिला मंडळ उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।